नमस्कार, मी विशाल। आज आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत, जर शेतकरी संपावर गेला तर काय। म्हणजे शेतकरी तसा जगाचा पोशिंदा। अगदी सकाळपासून जेव्हा दिनक्रमाला आपल्या घरातल्या कामकाजाला सुरुवात होते, तेव्हा आपल्या कामकाजातल्या वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती करणार, अर्थात सकाळच्या दुधापासून तर जेवणात लागणाऱ्या भाजीपर्यंत, धान्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी शेतकरी पिकवतो। आणि हे पिकवत असताना आज त्याच शेतकऱ्याला खरं तर आत्महत्या करावी लागते। कारण काय, तर डोक्यावरती असलेलं कर्ज आणि पिकाला न मिळणारा भाव। बरीच कारणे आणि याबद्दल चर्चा करत असताना सरकारचं धोरण या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे का, आणि त्यामुळेच आता शेतकऱ्याने संपावर जाण्याची भाषा सुरू केली आहे का, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय। चला जाणून घेऊया त्याचबद्दल। शेतकऱ्यांना आता निर्वाणीची भाषा सुरू केली आणि शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होण्याला जबाबदार सरकारचं धोरणच आहे का, पाहूयात एक रिपोर्ट। पुणतांब्यामध्ये संपावर जाण्याच्या तयारीत बसलेले शेतकरी। राज्यात संघर्ष यात्रेत सहभागी झालेले शेतकरी पहा। शेतकरी आता निर्वाणीला आलाय। सरकारला वाटत असेल हे कर्जमाफीसाठी दबावतंत्र असेल, पण असं नाहीये। शेतकरी शिकार झालाय सरकारच्या धोरणांचा। सरकारी धोरणांनी शेतकऱ्याला नागवलंय। शेतकऱ्यानं कष्टानं पिकवायचं, सरकारच्या व्यापाऱ्या धार्जिण धोरणानं शेतमालाचे भाव पडले तर शेतकरी काय करणार। गळ्यात फाशीचा दोर अडकवल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही। सरकारची धोरणं अशीच राहिली तर मोलमजुरी करू पण शेती करणार नाही असं शेतकरी म्हणतोय। शेती करून जर कर्जबाजारी होणार असेल, उत्पादनावर खर्च करणार असेल, त्यापेक्षा शेती न करता कुठं मोलमजुरी करून किंवा काही उपजीविकेचं साधन रस्ता उपलब्ध करून चरित्रार्थ चालवला तर काय अडचण नाही। मिरची, तूर, कापूस अशा कोणत्याही पिकाला सरकार योग्य हमी भाव द्यायला तयार नाहीये। जाहीर केलेल्या हमी भावानुसार खरेदी होत नाही। 15 दिवस बाजार समितीच्या तोंडावर तूर घेऊन पडून राहण्यापेक्षा ती तो कवडीमोल भावानं व्यापाऱ्यांच्या घशात घालतोय। तेही नाही परवडलं तर तो उभ्या पिकावर नांगर फिरवतोय। तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो। कांद्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आज 7 ते 8 रुपये, आणि ती 7 ते 8 रुपये जर कॉस्टिंग आहे आजच्या घडीला, तुम्ही कधी आता लाईव्ह जरी तुम्ही मार्केटला गेला तर तो कांदा 3 ते 4 रुपयांनी मागितला जातो, आणि खळ्यावर तर अगदी 200 ते 250 रुपयांनी मागितला जातो। आणि मग एवढी तफावत असेल तर कशाला कांदे लावायचे, कशाला गहू लावायचा, कशाला शेती करायची। सरकारची चुकीची धोरणं जर शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढवण्यास कारणीभूत असतील तर शेतकऱ्याला कर्जाच्या सापळ्यातून बाहेर काढणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे। वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणतांबे, नगर। शेतकरी संपाची दिशा ठरवण्यासाठी नगर जिल्ह्यातल्या पुणतांबे गावामध्ये शेतकऱ्यांची विशेष ग्रामसभा झाली आणि यामध्ये आता आत्महत्या नाही तर हक्कासाठी लढाईचा निर्धार बळीराजांनी व्यक्त केला। या ग्रामसभेसाठी पुणतांबे गावात 1,500 शेतकरी एकवटले होते। एकाच वेळी इतके शेतकरी इथे आले होते बघा। पेरणीच्या तोंडावर संपावर जाण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी या ग्रामसभेत घेतला। त्याबद्दलचा ठराव करण्यात आला आहे। एकतर पिकत नाही आणि पिकलं तर सरकार त्याचे भाव पाडतं, त्यामुळे शेतकरी संकटात आहे। त्यावरचा जालीम उपाय म्हणून शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय, तर दुसरीकडे किसान पुत्र आंदोलनासारख्या संघटनांनी शेतकरी विरोधी कायदे हटवण्याची मागणी केली आहे। त्याचीही सध्या जुळवाजुळव केली जाते। कामगार संपावरती जातात, डॉक्टर संपावरती जातात, मग आम्ही शेतकरी आहोत, आम्ही का संपावर जायचं नाही असा संतप्त सवाल विचारलाय तो अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा या गावातल्या शेतकऱ्यांनी। हे सगळे शेतकरी 1 जूनपासून संपावरती जाणार आहेत। त्यांच्या शेतातला भाजीपाला असेल, त्यांच्या गोठ्यातलं दूध असेल, या कुठल्याही गोष्टीच्या शहरापर्यंत तो रोज नित्यानं पोहोचवत होता, कुठल्याही विना तक्रार, ते आता सगळं बंद होणार आहे। आणि त्याला साथ मिळते ते नगर जिल्ह्यातल्या आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या जवळपास 140 गावातल्या शेतकऱ्यांची। या सगळ्या गावांच्या ग्रामसभांमध्ये अशा पद्धतीचा ठराव करण्यात आला। तुम्ही शेती करत होता तेव्हाचे दिवस आणि आताचे दिवस काय फरक पडलाय? तुमच्या काळातही पैसे नव्हते आणि आजही शेतीमध्ये पैसे नाही। शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होते। नाही साहेब, बरं 1972 सालापासून 1972 सालापासून या शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे का 1972 साली तर दुष्काळच होता, त्याच्यानंतर निसर्ग कोपत गेला तर आजपर्यंत कोपत गेला। कुठलाही आमचा शेतकऱ्याचा माल, भाजीपाला घ्या, कुठलाही माल घ्या, सगळा 5 रुपये आणि 2 रुपये किलो ह्या भावानं जातो। मग आमचा शेतकरी जगायचा कसा? आता मला 1 एकर जमीन आहे, मी अल्पभूधारक पुणतांब्याचा शेतकरी, माझे 3 लाख रुपये कर्ज आहे,
किती 1 एकर 3 लाख रुपये कर्ज आहे. 3 मुलींचे लग्न केले, 1 मुलाचं लग्न केलं. मग सांगा मी कसं काय जगणार आहे? उद्या माझा मुलगा आहे, तो त्याच्या मुलाचं शिक्षण करील का काय करील, का तिच्या मुलीचे लग्न करील? काही शेतकऱ्याजवळ काही उरलं नाही साहेब. 1 जून पासून ते या संपावर जाणार आहेत, जेणेकरून त्या शेतीचा सर्व माल बाजारात न आणता आणि जे दूध आहे विक्रीला न घालता ते फक्त घरापुरतच मर्यादित राहणार आहे. मग सरकारला समजेल की या शेतकऱ्यांनी संप केल्यावर काय परिस्थिती भविष्यात घडू शकते. शेतकऱ्याच्या मालावर किंमत टाकलेली बघितलंय का तुम्ही कधी? शेतकऱ्याच्या मालावर किंमत नसते. तर शेतकरी जर आज सुधारायचं जर असेल तुम्हाला, तर शेतकऱ्यांनी पिकवलेला प्रत्येक मालाला हमीभाव हा मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला जर हमीभाव मिळाला तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, आणि कर्जबाजारी झाला नाही तर आत्महत्या सुद्धा करणार नाही. तर ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत, आमच्या हमीभाव स्वामीनाथन आयोगाचा पाहिजे. 1 जूनपर्यंत जर याबाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही तर शेतकरी शेतात जाणार नाही. जरी गेला तरी त्याच्या शेतात पिकलेला जो माल असेल तो बाजारामध्ये तो आणणार नाही. याचा थेट फटका जो आहे तो सर्वसामान्य शहरातले जे नागरिक आहेत त्यांना बसणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणतांबा. शेतकरी संपावर जातोय हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. अहमदनगरमधील पुणतांबे या गावी झालेल्या ग्रामसभेत एक महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला आणि पाठोपाठ औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यातल्या 140 ग्रामपंचायती असाच ठराव करून एकत्र येणार आहेत. हा ठराव आहे शेतकरी संपावर जातोय याचा. संप ही खरं तर कामगारांची आणि हल्ली डॉक्टरांची मक्तेदारी. मात्र आता सगळ्या जगाचा पोशिंदा बळीराजा संपावर जातोय. ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील 140 गावांनी ग्रामसभेत ठराव करून 1 जून पासून संपावर जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यापैकी पहिल्या अहमदनगरमधील पुणतांबे ग्रामपंचायतीचा ठराव आज ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आलाय. प्रमुख 7 मागण्या मांडत त्या मंजूर नाही झाल्या तर हे शेतकरी संपावर जाणार आहेत. 1972 सालापासून या शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे का 1972 साली तर दुष्काळच होता. त्याच्यानंतर निसर्ग कोपत गेला तर आजपर्यंत कोपत गेला. भाजीपाला घ्या, कुठलाही माल घ्या, सगळा 5 रुपये आणि 2 रुपये किलो ह्या भावानं जातो. मग आमचा शेतकरी जगायचा कसा? शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत हे आपण आता जाणून घेऊया. त्यामध्ये कर्जमुक्ती 7-12 कोरा झालाच पाहिजे. स्वामीनाथन आयोगाची 100% अंमलबजावणी व्हायलाच हवी. हमीभाव मिळाला पाहिजे. दुधाला 50 रुपये प्रति लिटर भाव द्यावा ही एक मागणी आहे. कृषी पंपासाठी मोफत वीज मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना वयाच्या 60व्या वर्षापासून पेन्शन लागू करावी ही एक मागणी आहे. ठिबक सिंचनासाठी 100% अनुदान मिळायलाच हवं अशी देखील एक प्रमुख मागणी या मागण्यांमध्ये मांडण्यात आली आहे. विरोधकांनी काढलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी राजकारणच जास्त होत आहे. मात्र आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेलं राजकारण मोडीत काढण्यासाठी खुद्द शेतकरीच आक्रमक झाला आहे. जो जगाचा पोशिंदा आहे तोच आज आत्महत्या करतोय किंवा तो भीक मागायची पाळी आली. याला संपूर्ण कारण हे शासनाची जी शेतकरी विरोधी धोरणं आहे, उद्योगपतींना धार्जिणे जे धोरणं आहेत ते आहे, आणि तेच संपूर्ण याला जनतेला हे आम्ही या निमित्ताने पुढील 2 महिन्यात जनजागृती करून शेतकरी जागा करणार आहोत. शेतकरी संपावर जाऊन शहरांना पुरवठा केला जाणारा भाजीपाला, दूध या वस्तू थांबवल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारनं तयार केलेलं धोरणच शेतकऱ्यांची ही अवस्था होण्यास जबाबदार आहे असं बळीराजाला वाटतंय. हे धोरण नाही बदललं तर शेतकरी म्हणतोय मी संपावर जाणार. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणतांबा, अहमदनगर. पालेभाज्यांचे भाव, धान्याचे भाव वाढणार आपण चिंता व्यक्त करतो. बजेट कोलमडलं असं आपण म्हणायला सुरुवात करतो. पण तेच दुसरी बाजू म्हणजे जो शेतकरी शेती करत असताना शेती करण्यासाठी जितके पैसे आपल्या खिशात लावतो, खर्च करतो, ते देखील आज त्याच्या हाती आलेलं पीक बाजारपेठेत विकताना तेवढे पैसे त्याच्या हाती येताना दिसत नाहीये. तो पूर्णपणे या सगळ्याच्या तोट्यात असल्याचं दिसून येत आहे. काय ही नेमकी एकूण परिस्थिती, या परिस्थितीचं विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत. लोकसत्ता या वृत्तपत्राचे वरिष्ठ वार्ताहर जे कायमच अहमदनगर या जिल्ह्यातनं या सगळ्या परिस्थितीवरती लिहित असतात, लिखाण करतात, अशोक तुपे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. अशोकजी, या
एकूणच आपण पाहिलं तर शेतकरी आता संपावर जातोय हे जरी ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हे वास्तव आहे आणि याबद्दलचा ठराव जो आहे तो पुणतांब्याच्या ग्रामसभेत करण्यात आलेला आहे. 1000-1500 शेतकरी यावेळी या सभेकरता म्हणून इथे जमलेले होते. एकूणच जर आपण या संपाकडे पाहायचं ठरवलं तर या संपाचं भवितव्य काय असू शकतं असं तुम्हाला वाटतंय? नाही, असं आहे का शेतकरी संपावर जाण्याची प्रक्रिया एक दिवसात होईल किंवा होते आहे स्लो पॉइझनिंगनी हे गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. आज राज्यामध्ये दुधाचं उत्पादन घटायला लागलेलं आहे. 2030 साली दुधाचे दर अत्यंत वाढतील आणि 2050 साली दुधाचा दुष्काळ येईल. कारण आता शेतकरी दुधाच्या धंद्यापासून बाजूला गेला आहे. दुसरी गोष्ट आहे की शेतकऱ्यांची मुलं आता संपावर गेलेली. आता या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 15,000 मुलं कृषी शिक्षण घेतात. मी अनेक विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही शेतकरी का होत नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. त्याच्यामुळं ती कृषी पदवीधर मुलं देखील शेतीत काम करायला तयार नाही. शेतकऱ्यांची मुलं शेतीमध्ये काम करायला तयार नाही, ते दूध धंदा करायला तयार नाहीत. तीच परिस्थिती शेतकऱ्यांच्या मुलींची. शेतकऱ्यांच्या मुलींना जर विचारलं का तुम्ही शेतकरी नवरा, त्या नको म्हणतात. आणि त्यांनी शेतकरी नवरा याच्यासाठी नको का त्यांना देखील शेतीत काम करायचं नाही. व शेतकऱ्यांची मुलं ही शिकलेली मुली ह्या अगोदरच संपावर गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांची अनेक इंजिनियर झालेली मुलं, डॉक्टर झालेली मुलं, PhD घेतलेली मुलं जी वेल क्वालिफाईड आहेत, ज्यांच्याकडे फिनान्शियल सपोर्ट पण आहेत, ते देखील हा व्यवसाय करत नाही. उलट शेतमालाच्या सट्ट्याचा व्यवसाय अनेकदा केला जातो. तर शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांनी हरभऱ्याचं उदाहरण देऊ. हरभऱ्याचा स्टॉक सट्टा एवढ्या मोठ्या प्रमाणात खेळला गेला आहे की आता 8,000 रुपये 7,200 रुपये क्विंटलवर हरभरा गेला. शेतकऱ्यांकडून तो 4500-4400 दराने घेतला. त्यामध्ये शेतकऱ्यांची पैशावाली मुलं जी इतर व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्याकडे पैसा येतो ती गुंतवणूक करतायत, व्यापारी गुंतवणूक करतायत. त्याच्यामुळे शेतीतली शेतमालाच्या कमी दर ज्यावेळेस असेल त्यावेळेस मार्केटमध्ये एक आवई उठवायची, त्यावेळेस कमी दरात माल खरेदी करायचा, अशी प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात वाढलेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मुलं ही अगोदरच संपावर गेली. आणि भारतीय शेतीसमोरचं साऱ्यात मोठं आव्हान डॉक्टर स्वामीनाथन यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची मुलं शेतीमध्ये येत नाही, हे साऱ्यात मोठं आव्हान आहे. त्याचप्रमाणे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक जे आहेत महापात्रा, त्यांना मी ते विद्यापीठात आले असता असा प्रश्न विचारला की भारतीय शेतीसमोरचं साऱ्यात मोठं संकट कोणतं आहे. त्यांनी मला असं सांगितलं की भारतीय शेतीसमोरचं साऱ्यात मोठं संकट हे आहे की भारतातल्या शेती उद्योगात तरुण येत नाहीत. आणि आता जर तरुण भारतीय शेतीमध्ये आले नाही, त्यांनी अगोदरच संप पुकारलाय. येत्या 2050 साली तो 11-12 स्वरूप धारण करणार आहे. त्यावेळेची समस्या ही या देशाला फार मोठी भेडसावणारी समस्या आहे आणि त्याबद्दल भारतातले आणि जगातले सारे तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. ते संपावर गेलेले आहेत. आता त्यांचे आईवडील संपावर जाण्याच्या मनस्थितीत आहेत, पण ते अत्यंत आव्हानात्मक, अत्यंत अडचणीचं आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी यापूर्वी वारंवार तसं जर झालं तर या देशात शेतीला एक चांगला काळ येईल असं सुतोवाच केलं होतं. हे जर खरं वास्तवात आलं तर शरद जोशी साहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. अगदी आपण बोलणार आहोत या विषयावरती. तुम्ही अगदी गंभीर मुद्दा मांडलेला आहे की शेतकरी तर संपावरती जातोय, पण त्या अगोदरच त्यांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुलं ही संपावर गेल्याचं दिसून येते. ते शेती करायचं नाही म्हणतायत आणि हे निश्चितपणे गंभीर आहे. एकूणच शेतकऱ्याला आज या शेती व्यवसायात काय अडचणी आहेत, प्रत्यक्ष शेतकरी आपल्याबरोबर असणार आहेत. ब्रेकनंतर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पण इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. शेतकरी संपावर गेला तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून गदारोळ सुरू असतानाच आता पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी संपावर जायचं ठरवलंय. शेतकरी संपावर जाणार म्हणजे नेमकं काय करणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पण तुमच्या घरात येणारं दूध, भाजीपाला बंद होणार असं जर तुम्हाला कळालं तर तुम्ही निश्चितपणे दचकाल की नाही. शेतकऱ्यांवर ही वेळ कशामुळे आली हाही विचार मनामध्ये आलाच असेल. नेमकं काय झालंय तेच सांगणारा हा रिपोर्ट. हे आहेत पुणतांब्याचे शेतकरी सुनील धनवटे.
सुनील हे 1980 सालचे पदवीधर आहेत, पण 2 एकर शेती जरी असली तरी आपली शेती चांगली म्हणून त्यांनी नोकरी पत्करण्याऐवजी शेती करायला सुरुवात केली. अगदी उत्तम नोकरीची संधी चालून आलेली असतानाही सुनील केवळ एकटेच पदवीधर नाहीयेत, तर त्यांची पत्नी संगीताही पदवीधर आहेत. तरीही संगीतानं आपल्या नवऱ्यासोबत शेती करायचा असा निर्णय घेतला. त्याकडे शेतीला प्रतिष्ठा होती, पण आता नोकरी सोडल्याचा पश्चाताप होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं कारणही त्यांच्याच तोंडून ऐकू. पूर्वीची परिस्थिती अशी होती, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण आता याच्या वर्षच झालं, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली. आणि शेतीला काही राहिलंच नाही. नैसर्गिक जे काही म्हणजे आहे, पाऊस पाणी आमकं तमकं, ते राहिलं नाही. आणि इरिगेशनचं पाणी तर बंदच झालं. शाश्वत शेती करून बदल घडवण्याचा सुनील यांचा प्रयत्न फसला. 3 मुलांचं शिक्षण सुरू आहे, त्यासाठी बँक ऑफ बडोदाचं कर्ज त्यांच्या डोक्यावरती आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे केवळ 2च पिकं शेतात घेता येत आहेत. ही पिकं पिकवताना किती खर्च आलाय ते त्यांच्याच तोंडून ऐका. उत्पादन करायला ते 10 एकर जमीन करण्यासाठी 90,000 रुपये खर्च आला. बरं, आणि पैसे किती मिळाले? पैसे मिळाले 1.25 लाख रुपये, 1.25-1.5 लाख रुपयाच्या आसपास. बरं, म्हणजे 10 एकरामध्ये 10 एकर खर्च वजा जाता 30-35 हजार रुपये उरले. 30-35 हजार रुपये उरले. आणि ज्वारी केली, ती ज्वारीची बरोबर लेवलच झाली. कारण असं आहे, मजुरी इतकी वाढली, सोंगण्यासाठी साधारणतः 3-3.5 हजार रुपये खर्च आला. धनवटे यांची ही दयनीय अवस्था नोकरी असती तर झाली नसती. पूर्वी शेतीला असलेली प्रतिष्ठा संपली. नवीन तरुण शेतीत यायला नको म्हणतोय. अशा वेळी उद्या शेतीचं काय होणार हा प्रश्न पडू द्यायचा नसेल तर शेती आणि शेतकरी जगवला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे आणि हरीश दिमोटे, IBN लोकमत, पुणतांबा, अहमदनगर. एकूणच या सगळ्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्याकरता एक शेतकरी आपल्याबरोबर, त्यांचं नाव आहे धनंजय धनवटे. अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी आहेत, त्यांना आपण विचारूयात. धनंजयजी, आता शेतकरी संपावर जाण्याचं ठरवतोय, पण त्याही पूर्वी खरं तर आपण हे जाणून घेतलं पाहिजे की या शेतकऱ्याचा वर्षभराचा क्रम कशा पद्धतीने असतो शेती करत असताना. त्यामुळे माझा पहिला प्रश्न आपल्याला असा होता की शेती व्यवसाय करताना तुमचं वर्षभराचं पीक आणि त्यातल्या पाण्याचं नियोजन हे कशा पद्धतीचं असतं? जर पाऊस व्यवस्थित पडला तर पहिलं पीक आम्ही सोयाबीनचं घेतो. जर पाऊस पडलाच नाही, लेट पडला, तर आता गेल्या 3-4 वर्षापासून पाऊस जुलैनंतर पडतो. त्यामुळे दुसरं पीक एकतर हरभरा आणि दुसरं ज्वारी, असे 2 प्रकारचे पिकं आम्ही घेतो. आणि जर थोडंसं पाणी जर असेल तर गहू घातला जातो. पण बऱ्याच वेळेस आपण जे पिकवलेलं आहे त्याचाच भाव ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. पण अशा वेळी जो काही भाव हाती येतो तो भाव देखील कमी असतो आणि जो शेतीकरता खर्च झालेला आहे तो देखील मुळात हाती आलेला नसतो. अशा सगळ्या परिस्थितीत शेतीत उत्पादन केलेल्या शेतीमालाला किंवा पिकाला भाव कसा ठरतो किंवा कसा मिळतोय? आता या तिन्ही पिकाचं जर मी विश्लेषण केलं तर या पिकं जे आहे हे कोरडवाहू पिकं आहेत. त्यातलं गहू हा बागायती पीक म्हटलं जातं. पण गावाचा जर सरासरी उत्पन्नाचा विचार केला तर 10 ते 12 पोते हे सरासरी एकरी निघतात. परंतु आजचा जर भाव विचार केला तर आज त्याला 1400 रुपयाच्या आसपास भाव आहे. म्हणजे त्याचं उत्पन्न जर विचार केला तर 15-16 हजाराच्या आसपास उत्पन्न होतं. आणि त्याचा खर्च जर बघितला तर 10 ते 12 हजार खर्च होतो. म्हणजे एकंदरीत त्याच्याकडे राहताना 3 ते 4 हजार रुपये शिल्लक राहतात. परंतु एक जर पाण्याचा त्याला टचका बसला तर ते उत्पन्न लगेच कमी होऊन 8-9 पोत्यावर येतं. मग असे 8-9 पोत्यावर जर उत्पन्न आलं तर त्याचं तो शेतकरी हा लॉसमध्येच जाणार, अशी सध्याची परिस्थिती आहे. ज्वारीचं मागच्या वर्षी थोडं वातावरण चांगलं होतं, तर उत्पन्न चांगलं झालं. पण यावर्षी ज्वारीचे 8 एकरामध्ये जवळपास 28 पोते झाले. म्हणजे एकरीचा हिशोब केला तर काही राहत नाही. परंतु आता चाऱ्याला थोडासा भाव राहतो म्हणून ज्वारी थोडीफार परवडते. म्हणजे जे लॉसमध्ये जायचं तर लॉसमध्ये न जाता बरोबरीने खर्च होतो. शेतकऱ्याचं फक्त एवढंच समाधान असतं की त्याची शेतीमध्ये उलाढाल होत असते. त्याला पीक आपलं पेरणं आणि त्याच्यातनं सोंगून घरी आणणं ही एवढीच एक गोष्ट त्याच्या ताब्यात असते. आणि तो आनंद त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो की आपल्या समोर रास लागते. परंतु हिशोबाचा विचार जर केला तर या तिन्ही पिकात त्याची जवळपास बरोबरीच होते. एकूणच तोट्यात आहे शेती, पण या शेतीतून मिळणाऱ्या या पैशावरती धनंजयजी मग तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण, गुजराण ही कशा पद्धतीने होते?
हा तर मोठा प्रश्न आहे की आज ज्या शेतकरी जो ग्रासलेला आहे की त्याला कुठल्याही प्रकारचा हमी भाव नाही, त्याच्यामुळे तो ग्रासलेला आहे. जर उत्पन्न जर व्यवस्थित असलं, त्याला जर गॅरंटी राहिली तर तो सगळं पुढचे नियोजन करू शकतो. हे नियोजन नसल्यामुळे तो प्रत्येक वेळेस तो कुठून तरी सावकारकडून किंवा आजूबाजूच्या पाहुण्यारावड्यांकडून उसने पैसे घेत राहतो आणि ते उसने पैसे फेडण्यासाठी त्याच्याकडे सपोज काही जनावरं असतील ते विकणे किंवा अशा प्रकारचं जे जोडधंदे असतात, दूध धंदा असेल किंवा याच्यातनं तो त्याचा उदरनिर्वाह करतो. शेतीमधून जर विचार केला तर शेतीमधून त्याला काही निघत नाही, परंतु जोडधंद्याचे थोडेफार जे करतात, मग कोंबडी पालन असेल, दूध पालन असेल, दुधाचं नियोजन असेल, एवढ्यावरच त्याचा प्रपंच चालू असतो. धनंजयजी, ज्या परिस्थितीतनं तुम्हा सगळ्यांना जावं लागतंय म्हणजे हे आम्ही जाणून घेतोय खरं तर, आणि याच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे स्वामीनाथन आयोग, ज्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या मागण्यांमध्ये मुद्दा मांडलेला आहे. आणि याचबद्दल मला विचारायचं आहे, आपल्याबरोबर लोकसत्ताचे वरिष्ठ वार्ताहर आहेत. स्वामीनाथन आयोगाबाबत सरकार अजूनही भूमिका घेत नाही आहे. दुसरीकडे शेतकरी अडचणीत आल्याचं आपण बघतोय. या आयोगाची अंमलबजावणी करण्याबाबत सरकार का चालढकल करत आहे? त्याचं कारण असं आहे की शेती हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो. आता राज्य सरकार ही कर्जाच्या खाईमध्ये ढकललेली, त्यांचं असंतुलन वाढलेलं आहे. आता त्यांना कर्ज घ्यायची मर्यादा देखील संपलेली. आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 15% कमी दर मिळतो. आता आपल्याला फक्त उत्पादन खर्च इतका जरी दर द्यायचा झाला तरी सरकारची ते पेलवलं जाईल एवढी आर्थिक क्षमता नाही. आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय सर्व राज्यांकरता लागू करावा लागेल. आता काही राज्यांनी ऊसाकरता उत्तर प्रदेश राज्यांनी एक निधी हे केलेला आहे आणि महाराष्ट्रात आपल्याला केंद्र सरकारने शेतमालाच्या दरातले जे चढउतार आहेत, कमी जास्तपणा आहे, त्याच्याकरता 2 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतमाल भाव स्थिरीकरण निधी स्थापन करण्याचं ठरवलेलं होतं. त्याच्याकरता 10-15 हजार कोटीची तरतूद होती. परंतु या अर्थसंकल्पामध्ये मात्र तसं त्याच्या संबंधी काही दिसत नाही. त्याच्यामुळं शेतमालाच्या भावातले जे चढउतार आहेत तेच रोखण्याकरता आपण तरतूद करू शकत नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार. त्याच्यामुळं 50% नफा देण्याकरता हे सरकार तरतूद करील अशी काही परिस्थिती दिसत नाही. धन्यवाद अशोकजी या सगळ्या विश्लेषणाबद्दल. धनंजय धनवटे आपल्याबरोबर होते. आपलेही धन्यवाद आजच्या या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहतोय की शेतकरी संकटात सापडले आणि त्यामुळे आता सरकारने इकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. शेतकरी जर संपावर गेला तर मोठी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज इथे थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.